नमस्कार. आज आपण एका खूप खास दिवसाविषयी बोलणार आहोत. आपल्या मायबोलीचा म्हणजेच मराठी भाषेचा दिवस. हा दिवस फक्त अभिमानाचा नाहीये, तर तो आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा सुद्धा आहे. आजच्या आपल्या या गप्पांची प्रेरणा कुठून आली माहितीये? तर या एका सुंदर मेसेजमधून. 27 फेब्रुवारी आपला मराठी भाषा दिन. आणि या दिवसाचं सार खरं तर या एका मेसेजमध्ये इतक्या छान पद्धतीने मांडले. चला बघूया यात नक्की काय आहे. या मेसेजचा सगळ्यात महत्त्वाचा भाग ना, तो 2 शब्दांमध्ये आहे. पहिला म्हणजे अभिमान आणि दुसरा म्हणजे कर्तव्य. म्हणजे बघा, एकीकडे आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान वाटायला हवा आणि त्याचवेळी तिच्यासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे, काही कर्तव्य आहे, याची जाणीवही असायला हवी. अच्छा, अभिमान तर वाटायला हवा, पण प्रश्न हा आहे की हा अभिमान नेमका कशाचा बाळगायचा? तर याचं उत्तर आहे आपल्याला लाभलेला तो महान साहित्यिक वारसा. हा वारसा म्हणजे आपल्या भाषेचा भक्कम पाया आहे, नाही का? आणि हे किती सुंदर शब्दात सांगितलंय बघा. विचार करा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे अभंग, तिथपासून ते अगदी आजच्या काळातले आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या विशाखापर्यंत केवढी मोठी आणि महान साहित्याची परंपरा लाभलीये आपल्या मराठीला. आणि ही तर फक्त काही नावं झाली. आपण जर विचार केला तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून गीतेसारखं गहन तत्वज्ञान किती सोपं करून सामान्य माणसांपर्यंत आणलं. संत तुकारामांनी तर आपल्या अभंगांमधून थेट समाजाशी संवाद साधला. आणि कुसुमाग्रज त्यांच्या कवितांनी तर स्वातंत्र्य आणि न्यायाची ज्योत पेटवली. यांच्यासारखी कितीतरी साहित्यिक, कितीतरी विचारवंत होऊन गेले, ज्यांनी आपली भाषा खऱ्या अर्थाने श्रीमंत केली. आणि याच गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. ठीक आहे, म्हणजे भूतकाळाबद्दल अभिमान तर आहेच, पण आता थोडं वर्तमानात येऊया. विचार करूया आपल्या आजच्या जबाबदारीबद्दल. कारण हा जो काही महान वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा कसा, ही जबाबदारी तर आपल्या सगळ्यांची आहे. आणि मग साहजिकच एक प्रश्न मनात येतो की ही एवढी मोठी परंपरा आपण टिकवणार कशी? फक्त जुन्या गोष्टी आठवून त्यांचा गोडवा गाऊन हे होणार आहे का? नाही. याचं उत्तर आहे आजच्या कृतीमध्ये आपण आज काय करतो यात. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय? उत्तर म्हणून एक खूप सोपा पण तितकाच महत्त्वाचा संकल्प सुचवला आहे. आपल्या मायबोलीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एक निश्चय करायचा आहे. या सगळ्याचा गाभा काय आहे? तो हाच की जर आपली मायबोली टिकवायची असेल, पुढच्या पिढीपर्यंत न्यायची असेल, तर त्यासाठी एक संकल्प करणं खूप गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे करायला हवं. आणि हा संकल्प म्हणजे काहीतरी खूप मोठं अवघड काम नाहीये. फक्त 3 सोप्या गोष्टी आहेत. कोणत्या? तर मराठीत बोलायचं, मराठी वाचायचं आणि मराठी लिहायचं. बस. ही त्रिसूत्री जर आपण पाळली तर आपली भाषा नुसती जिवंत राहणार नाही, तर ती वाढत राहील, तिचा विकास होईल. आणि या सगळ्या कृतींच्या मुळाशी काय आहे? तर ती एकच भावना, आपल्या मायबोलीचा अभिमान. कारण एकदा का तो अभिमान मनात खोलवर रुजला की मग तिच्या संवर्धनाची प्रेरणा आपोआपच मिळत राहते. तर मग याच सुंदर विचारासोबत आज आपण इथे थांबूया. तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला, आपली मायबोली जपूया आणि तिचा सार्थ अभिमान बाळगूया.